नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। तुरुंगातून सुटलेल्या एका कुख्यात गुन्हेगारानं निर्लज्जपणे दरोडा टाकून पुन्हा एकदा पोलीस आणि प्रशासनाला आव्हान दिलंय। मोमिनपुरा भागातील एका ज्वेलरीच्या दुकानात दिवसाढवळ्या केवळ दरोडाच पडला नाही तर व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। गुन्हेगारीचे हे सत्र बिनदिक्कतपणे का सुरू आहे, पाहूयात एक विशेष बातमी। नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। कुख्यात गुन्हेगारानं सर्रास ज्वेलरी दुकानात घुसून गोंधळ घालत व्यापाऱ्याला धमकावलं आणि बळजबरीनं ऐवज घेऊन पसार झाला। मात्र पोलिसांच्या तत्परतेनं आरोपीला लागलीच अटकही करण्यात आली आहे। नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे हद्दीतील मोमिनपुरा परिसरात कुख्यात गुन्हेगार शानू उर्फ अरबाज उर्फ गांजा इस्माईल अन्सारी हा एका ज्वेलरीच्या दुकानात शिरला। मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर 20हून अधिक गुन्हे दाखल असून तो MPDA अंतर्गत 5 वेळा कारावास देखील भोगून आलाय। मंगळवारी सायंकाळी दुकानदार त्याच्या दुकानात असताना आरोपी तिथं आला आणि त्याने शिवीगाळ करत व्यापाऱ्याला धमकावलं। त्यानंतर 24,000 रुपये किमतीच्या चांदीच्या तोरड्या बळजबरीनं घेऊन तिथून पसार झाला। जाता जाता आरोपीने व्यापाऱ्याला दुकान चालवायचं असेल तर माझं ऐकावं लागेल, नाहीतर वाईट परिणाम होतील असं धमकावलं। तर परिसरात आरोपीचा इतका धाक आहे की लोक त्याच्या विरोधात तक्रारही करण्यास घाबरतात। मात्र यावेळी पीडितानं धाडस दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली। सध्या त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आता मला 10,000 रुपये दे, नाहीतर तुला जीवानिशी ठार करेल अशी त्याला धमकी दिली आणि त्याच्याकडून जबरदस्ती ती चांदीची पैंजण किंवा पायल हिसकावून पळून गेला। फिर्यादीने काल अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होते फिर्यादी। आज त्यांनी त्यांच्या घरच्यांशी चर्चा करून आज पोलीस स्टेशनला ते तक्रार देण्याकरता आले आणि आम्ही त्यांच्या फिर्यादीवरून तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपीकडून त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध माननीय न्यायालयात PCR घेऊन योग्य तो तपास PSI रसूल शेख हे करीत आहे।